वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमो नमः। श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठान नाशिकमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 चे पंचांग। विश्वावसु नाम संवत्सर सुरू आहे। उत्तरायण आणि ग्रीष्म ऋतू सध्या सुरू आहे। वैशाख महिना सुरू झालेला असून त्यातील शुक्ल पक्ष हा सुरू आहे। आजची तिथी ही तृतीया आहे, तर नक्षत्र हे रोहिणी आहे। दुपारी 12:01 पर्यंत शोभन नावाचा योग आहे आणि त्यानंतर अतिगंड योगाला सुरुवात होणार आहे। दुपारी 2:12 पर्यंत गर नावाचं करण आहे, तर त्यानंतर वणिज नावाचे करण सुरू होणार आहे। चंद्र हा वृषभ राशीमध्ये आहे, तर रवी मेष राशीत आहे आणि गुरु वृषभ राशीमध्ये आहे। आजचा सूर्योदय हा सकाळी 6:13 होणार आहे, तर सूर्यास्त 6:59 सायंकाळी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संवत्सरातील गुढीपाडव्यानंतरचा सगळ्यात मोठा उत्सव मानला जाणारा आजचा दिवस, याला अक्षय तृतीया असे म्हटले जाते। 3.5 मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेकडे बघितले जाते। त्याचबरोबर श्री बसेश्वर जयंती सुद्धा आज आहे। विशेष म्हणजे अक्षय तृतीयेचे महत्त्व काय किंवा त्या दिवशी काय करावे याबाबत थोडक्यात सांगतो। अक्षय म्हणजे काय? ज्याचा क्षय होत नाही असं अक्षय। आणि या दिवशी कोणतंही शुभ काम करण्यास अतिशय चांगला दिवस मानला जातो। परंतु त्याचबरोबर आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी आपण जप किंवा वेगवेगळ्या प्रकारचे होम हवन या दिवशी केले पाहिजे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे शास्त्रात सांगितलं आहे की देवाच्या पूजेबरोबर इतरांची पूजा किंवा त्यांची संतुष्टी सुद्धा केली पाहिजे, तर ती आजच्या दिवसाला करायची असते। तर ती कशा पद्धतीने? तर जला म्हणजे पाण्याचा कुंभ भरून त्याचं दान आजच्या दिवसाला द्यायचं असतं। हे अतिशय महत्त्वाचं आजच्या दिवसाला सांगितलेलं आहे। ब्रह्मा विष्णू शिव स्वरूप असलेले आपले पितर यांना संतुष्टी मिळावी, त्यांची कृपादृष्टी कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावे म्हणून आजच्या दिवसाला 2 मातीचे कुंभ घ्यावे, त्याच्यामध्ये पाणी भरावं, एकामध्ये काळे तीळ टाकावे आणि ते सर्व काही त्याच्यावर एखादं फळ विशेष करून आंबा किंवा खरबूज हे ठेवून गहू किंवा अन्य धान्याबरोबर त्याचं दान संकल्प करून हा द्यायचा आजच्या दिवसाचं महत्त्व आहे। त्याचप्रमाणे आज जेवढा काही तुम्ही दान धर्म कराल त्याचा पुण्यांश तुमचा वाढत जात असतो। याचप्रमाणे आजच्या कलियुगामध्ये नुसार आजच्या दिवसाला नवीन घर खरेदी, नवीन वाहन खरेदी किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनं आणि चांदीची खरेदी सुद्धा आजच्या दिवसाला केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये या सर्व गोष्टींची वृद्धी होत राहते। त्यामुळे आपल्या सर्वांना श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठानच्या वतीने अक्षय तृतीयेच्या भरभरून शुभेच्छा। सर्वांना अक्षय तृतीयेच्या दिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच सर्वांवर भगवान परमेश्वराची तसेच सर्वांची कृपादृष्टी, गंगा गोदावरी मातेची कृपादृष्टी कृपा आशीर्वाद राहावे अशी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय श्रीराम।